श्री स्वामी समर्थ. माझ्या आज व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने होणार आहे. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार तर मी व्हिडिओ हा पहिलाच एडिट करून ठेवला होता. तर मी गुरुवारचा व्हिडिओ म्हणजे की 1 तारखेचा आहे. मी स्वामींची मूर्ती मागवली होती फ्लिपकार्टवरून आणि मला ती मूर्ती अशीच मंदिरात नव्हती पुजायची आणि एक गणपतीची मूर्ती मागवलेली. तर मला ती म्हणजे स्वामींची प्राणप्रतिष्ठापना करूनच मग मी ती मूर्ती मंदिरामध्ये पुजणार होते मी. त्यामुळं अशी बरेच दिवस मूर्ती तशीच मी ठेवून दिली होती. आणि इथं मला बघा दिव्यांश मदत करत होता, कारण सकाळी मला म्हणजे मी पोळ्याच खरं करणार होते आज, पण शक्य नाही झालं कारण की यांना पण सेकंडला जायचं होतं आणि माझं नाही आवरलं पटकन. मग कारण उशिरा जरा उठायला उशीर झाला, कारण थंडी पण अशी आहे ना विचारायला नको, भरपूर थंडी आहे. सकाळी मग उठून आवरून सगळं त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवून घेतला मी आणि मगच मला पूजन करायचं होतं. कारण की कसं होतं मग मध्येच यांचं मग जेवायला दे असं चालू होतं. त्यापेक्षा म्हटलं आधी सगळं जेवण वगैरे बनवून घेऊया, कारण हे 12पर्यंत जेवायला बसतात, कधी 12:30ला. तर मग मी सगळं आवरून घेतलं 11पर्यंत आणि हे 10:30 किंवा 10पर्यंत गेले, कारण की स्वामींसाठी मग एक छोटंसं त्याच्यानंतर म्हणजे वस्त्र आणायचं होतं, अत्तर आणायचं होतं आणि जपमाळ पण आणायची होती. त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे संपलं होतं तर ते पण आणायचं होतं आणि बरंच काही काही छोट्या मोठ्या वस्तू होत्या तर त्या आणायच्या होत्या. तर त्यांना म्हटलं की तुम्ही जा आणि काही पण करून 11:30पर्यंत घेऊन या. तर हे गेले 10 10:30ला गेले, घेऊन आले 11:30पर्यंत आणि मग झालं म्हणजे 12पर्यंत माझं सगळं म्हणजे पूजा वगैरे ते करून झालं होतं. आणि दिव्यमचं इथं मध्ये मध्ये चाललं होतं की मला विचारत होता की कोण आहे, तर बाबा बाबा असं करत होता स्वामींची मूर्ती बघून तो. तर त्याला म्हटलं की देव बाप्पा आहे बाळा, तर मग पाया पडायला लागला देव बाप्पा म्हटलं की. आणि त्याला म्हणजे संध्याकाळी मी सकाळी वात लावते देवाला, तर त्याला अगरबत्ती ओवाळायला एवढं आवडतं ना की मी अगरबत्ती लावली ना की लगेच येणार ओवाळायला. मी आहे ना 2 ते 3 वर्षापूर्वी चिपळूणला होते, तर 3 वर्षापूर्वी. तर तेव्हा म्हणजे माझी मैत्रीण अशीच मला बोलली होती की कारण दिव्यांश जरा म्हणजे आजारी पण असायचा आणि सारखाच असं म्हणजे किरकिर करायचा म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून. तर ती मला अशी बोलली की तू ना एक काम कर की म्हणजे असं स्वामींची वगैरे म्हणजे सेवा करायला चालू कर. पण म्हणजे माझ्या असं काही गोष्टी अशा नव्हत्या मनातच तेव्हा म्हणजे बसलेल्या. आणि माझं काय व्हायचं फक्त देवपूजा आपली करायची तेवढंच म्हणजे. तर ती मला अशी बोलली की म्हणजे पाणी वगैरे काहीतरी मंत्र आहे तो बोलू नये ना, तर पाण्यावरती हात ठेवायचा ग्लासवरती आणि ते बोलायचं आणि ते प्यायला द्यायचं त्याला. तर मी म्हणजे असं ती मला सांगत होती का असं कर तू, कारण मुंबईला मी राहिलो तेव्हा ती माझी ओळख झाली होती तिच्यासोबत. तर आता ती म्हणजे पाहुणी पण झाली, तिनं लग्न म्हणजे रिलेटिव्हमध्येच केलं आमच्या. तर मग आता मी तेव्हा तर काही नाही केलं. मग त्याच्यानंतर मला बरेच जणांनी असं सांगितलं, दौंडच्या ताई आहेत त्यांनी पण बोलल्या की असं असं स्वामींचं वगैरे कर. तर हळूहळू म्हणजे माझ्या मनात पण बसत गेले की आता नाही आपल्याला करायचंच आहे. म्हणजे काही गोष्टींसाठी आहे ना आपल्या मनाची पण तयारी लागते आणि म्हणजे किती सांगितलं कोणीतरी. मग आता हे माझ्या चुलत सासूबाई आहेत त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीनं काही पूजामध्ये मी म्हणजे असं कर तसं कर त्या मला सांगितलं त्यांनी कालच, मग तसंच मी केलं. मला ते बरेच दिवस झालं मी स्वामींची मूर्ती मागवली होती. तर मूर्ती तर घेऊन यायला आता म्हणजे अक्कलकोटला जायला लागणार आणि मग त्याला म्हणजे जायचं मला तर इच्छाच आहे, पण आता कधी जायचं होईल तोपर्यंत मग त्यापेक्षा मी मूर्ती मागवली फ्लिपकार्टवरून. मी मूर्ती मागवली तर ना इथं मूर्तीची तशी मंदिरात कशी पुजायची ना, म्हणून मी छोटीशी आपली मला जशी जमली अशी मी पूजा केली मूर्तीची. प्राणप्रतिष्ठा म्हणजे की आपण जरी ज्योतिबाला गेलो महालक्ष्मीला गेलो तरी आपण मूर्त्या वगैरे घेऊन येतो आणि आपण डायरेक्ट काय मंदिरात पूजत नाही मूर्ती. म्हणजे तिची छोटीशी का होईना पूजा करतो, गोड काहीतरी नैवेद्य करतो आणि मगच आपण मंदिरात मूर्ती पूजतो. तर तशीच मी तर स्वामींची आणि श्री स्वामी समर्थ असं ती पूजा केली. मी जसं म्हणजे यूट्यूबवरच बघितलं आणि माझ्या सासूबाई त्यांनी थोडंफार काही सांगितलं तसं मी केली पूजा. आता मला जसं जमल तसं मी म्हणजे पूजा करतच राहणार रोज. आणि वाचन तर मला म्हणजे माहीत नाही जमल का नाही, कारण कसं होतं छोटी मुलं असली की सगळं एवढं सगळंच करायचं म्हटलं की अवघड पडतं. त्यापेक्षा जेवढं मला जमणार तेवढं मी तर पूजा वगैरे मी म्हणजे करणारच. तेवढं म्हणजे मनाला निश्चय करूनच मी ती मूर्ती मागवली आणि जसं होईल तसं करणार. तर बघूयात आपण आता. इथं मी पूजा वगैरे मांडली आहे मला, अशा पद्धतीने पूजा मांडली. आणि प्राणप्रतिष्ठा तर माझी आता पूर्ण झाली, 12 वाजल्याच्यात करायची होती. तर आता 12 वाजायला आलेत आणि झालं माझं सगळं. आता आवरून वगैरे झालं, ते सगळं पूजा वगैरे झाली. आणि आता हे जे आहे ना मूर्तीला आपण पाणी आणि दूध घातलेलं, तर ते म्हणजे माझ्या सासूबाई बोलल्या की ते टाकून नाही द्यायचं, ते प्यायचं आणि घरातल्या सगळ्यांना द्यायचं प्यायला. तर मी तसंच करणार आहे, ते म्हणजे सगळ्यांनाच प्यायला देणार आहे. म्हणजे माझं काय चुकलं किंवा काय तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी पहिल्यांदाच पूजा केली. म्हणजे कुठली पण पूजा म्हणू शकता आपण, ती पहिल्यांदाच मी अशी केली. नॉर्मली देवपूजेच्या पलीकडे मी कुठलीच पूजा अशी आतापर्यंत केलेली नाही.
पण हे अशी म्हणजे स्वामींची वगैरे पूजा मी आत्तापर्यंत तर कधी केली नाही. आणि आजपासून मी सुरुवात केली आणि नवीन वर्षाची पण आज सुरुवात आहे. आपल्या मराठी वर्षाची तर नाही, पण आज गुरुवारच बरोबर आला नवीन वर्षाचा, म्हणजे नाही का पहिला गुरुवारच आला. तर स्वामींच्या दर्शनानंच म्हणता येईल, आशीर्वादानंच नवीन वर्षाची सुरुवात होती. आणि मी ते म्हणजे सगळं बघूनच मी आज बरोबर पूजेचं मी नियोजन केलं होतं. म्हणजे मी ठरवूनच होते की मला आजच पूजा घ्यायची आहे, म्हणून याच गुरुवारी मी पूजा घेणार असं मी ठरवूनच आधी होते. नैवेद्यासाठी गोडच काहीतरी करावं असं. तर पण मी सगळं प्लॅनिंग फिसकटलं, कारण काय झालं सकाळी लेट झालं उठायला किंवा सगळं लेट होत गेलं. आणि मग त्यामुळं म्हटलं की चला मग साधंच काहीतरी आता करावं. मग आपलं भाजी चपाती आणि शिरा केला होता गोड. आणि मग मसाले भात केला होता. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच मी शूट केलं होतं. तर दिवाळीला चहा बनवायचा होता आणि त्याचं मध्ये चाललं होतं की मला चहा बनवायला शिकायचंच आहे. तर म्हणजे मी काही पण असं समजा भाजी खोडत असेल तरी मदतीला येतो की मला हे खोडायला शिकायचंच आहे, मला हे करायला शिकायचं असं. म्हणजे मुलांना सगळं आलंच पाहिजे, की असं नाही की मुलगा आहे म्हणून त्याला म्हणजे कसं सांगायचं हे काम असं. तर हे चुकीचं आहे मला तर असं वाटतं. कारण आपल्याला एकतर मुलगी नाही, त्यामुळे आता मुलांच्याकडूनच काय असेल ती हेल्प आपल्याला थोडीफार होईल. तर थोडंफार मुलांना शिकवलंच पाहिजे आणि त्यांच्याच नंतर म्हणजे उपयोगाचं पण पडणार. कारण बॅचलरमध्ये वगैरे मुलं राहणार आणि मग काही मुलं कशी बॅचलरमध्ये राहिले की स्वतः करून हातानेच खातात बघा. तर मग ते त्यांच्याच फायद्याचं आहे तसं म्हटलं तर. आणि सगळं मुलांना आलंच पाहिजे, काही मुलगीलाच आलं पाहिजे असं नाही, मुलांना पण आलं पाहिजे. संध्याकाळी 7 वाजले होते आणि देवपूजा वगैरे म्हणजे वात लावून घ्यायची होती मला. वात वगैरे लावून घेतली आणि बाहेर दिवा लावायचा होता तुळशीपाशी. पण मी तुळस लावली एक, म्हणजे आधी 2 लावले तर त्या दोन्ही पण जळून गेली. त्याच्यानंतर आता तिसरी लावली, ही तिसरी तुळस आहे. ती पण आता थोडीशी राहिली, नाहीतर ती पण म्हणजे पानं हे सगळं सुकून गेलं त्या तुळशीचं. नक्की काय होतं काय कळत नाही, कारण मी प्यायचं पाणी घालते त्या तुळशीला तरी पण तुळस नाही जगली ती. आणि आधी पाणी मी घालत होते सोसायटीचं. तर सोसायटी भरपूर खारं सोसायटीचं पाणी असल्यामुळे आहे ना, ती आंटी बोलली की नको ते वापरू. मग मी प्यायचं पाणी आता वापरलं तरीसुद्धा तुळस तशीच झाली. मग काय तिला होतं आहे तुळशीला काय कळत नाही. आणि इथं मला सगळं म्हणजे कांदे वगैरे यांनी घेऊन आले ते काल बाजारातून. तर ते पहिलेवाले कांदे मी बाहेर काढून ठेवले आणि म्हटलं की आता हे ठेवून घ्यावं व्यवस्थित. आणि कितीही आपण व्यवस्थित ठेवलं ना, म्हणजे सगळा पसरून असं कांदा, तरी खराब होतो कांदा. तर इथं पहिलेवाले थोडेच राहिले होते कांदे, तर ते बाहेर सगळे काढले. त्याची फुलपाट वगैरे पडली होती, तर ती सगळी काढून घेतली, पुसून वगैरे घेतलं. आणि म्हणलं आता नवीन कांदा आणला आणि नवीन कांदा कसा वल्लाच आहे. आता बुधवारी मार्केट भरतं इथं, तर मग कांदे आणले होते, बटाटे आणली. त्याच्यानंतर भाजीपाला पण घेऊन आले. मला बोलले की तू जा, आणि मी म्हणजे ते बाहेर गेले होते तर मला बोलले की तू जा, आणि बाहेर गेले तसे सगळं घेऊन आले. मग म्हणजे मला या गोष्टीचं बरं वाटतं की मला म्हणजे बाहेर जाऊन असं काही घेऊन यायचं असं मला जास्त काय हे नसतंच. कारण की हे बाहेर गेले की मग मी सांगत असते की हे घेऊन या ते घेऊन या, आणि मग हे घेऊन येतात. म्हणजे की असं नाही की तू गेलंच पाहिजे, कधीतरी असं मग त्यांचं चालू होतं की मी आणणारच नाही, तू जा, तू घेऊन ये. पण असं नुसतं म्हणणार आणि जाणार, आणि येताना मग म्हणजे बाहेर गेले की फोन करणार की काय आणायचं आहे. मग आपण सांगून द्यायचं की हे आणा ते आणा, नाहीपेक्षा मेसेज टाकून द्यायचा. मेसेज टाकला की बरोबर घेऊन येतात मग. आणि ते कसं होतं, बाहेर जायचं म्हणलं की मग सगळं आवरा हे करा, त्यापेक्षा असं वाटतं की नको, कंटाळा करते मी जायचा मी. आणि इथं मग संध्याकाळी मी कपड्याच्या वगैरे घड्या घालून ठेवायच्या होत्या. तर हे डायपर आहेत ना, तर खरंच खूप फायद्याचे पडले. पण आता तर काय व्हायला लागतं डायपरचं, मला वाटतं जास्त यूज केल्यामुळं का काय, म्हणजे की ते आता ना त्याच्यामधून शू बाहेर लागली. पण चांगले त्याचा म्हणजे यूज तर चांगला झाला, आणि घेतलं चांगल्या क्वालिटीचंच घेतलं होतं, त्यामुळे ते आत्तापर्यंत टिकलं. आणि आता म्हणजे थोडा वेळ का होईना, म्हणजे 1-2 तासासाठी, कारण की मुलांचं काय होतं सारखे शू करत राहतात, तर त्यामुळे ते 2 तासासाठी तर ते चांगलं फायद्याचं आहे. नाहीतर आपण तेवढ्यासाठी ते दुसरंवालं ते डायपर घालायचं, मग ते परत म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा तर मग हे डायपर यूज आपण करू शकतो. पण ते पण तसं 2-3 वेळा यूज करण्यापेक्षा हे बरं पडतं, धुवायचं आणि आपलं सुकायला टाकायचं. उन्हामध्ये सुकून जातं ते, त्याचा काही एवढा विषय नसतो. आणि टेरेसवरच आम्ही असल्यामुळं ते सुकून जातं. त्याच्यानंतर संध्याकाळी इथं ना मी भात जो होता, तर त्याच्या मी म्हणजे डोसा बनवायला घेतला होता, थोडासा राहिला होता भात. आता हा डोसा तुम्ही चुकून पण करू नका. दुपारी मी भात बनवला होता आणि काय झालं, मी मिक्सरला फिरवून घेतलं. मला वाटलं की होईल, पण ते काय झालं, जेव्हा मी त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं टाकलं आणि मग मी पॅनमध्ये टाकून दिलं की ते भाताला कसं कड येतो, अशा पद्धतीनं त्याला
कड यायला लागला आणि सगळं फसफसून गेलं. म्हणजे की त्याच्यामध्ये सोडा नव्हता टाकला किंवा काही नव्हतं टाकलं तरीसुद्धा ते व्यवस्थित बिलकुलसुद्धा झालं नाही. मग म्हटलं की थोडीशी इडली करून बघावी, तर इडली करायला गेले तर इडलीसुद्धा जुळून नाही आली. आणि परत दुसरा तवा ठेवला मी आपला साधा, त्याच्यामध्ये पण नाही जुळून आलं. मग मी एक काम केलं, थोडंसं नॉर्मल त्याच्यामध्ये बेसन टाकलं आणि मग कसं तरी ते जुळवून घेतलं. आणि इथून पुढं म्हटलं की मी बिलकुलसुद्धा असं करणार नाही. त्यापेक्षा ना म्हणजे भाजं असेल त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून म्हणजे असं ते गोल असं करून आहे ना ते फ्राय करून घेतलं तरी छान लागतं. ते पण चांगलं लागतं असं म्हटलं तर. त्याच्यानंतर इथं भाजी घेऊन आले होते बाजारातून बुधवारच्या, तर ते मला साफ करून ठेवायची होती. आणि मी ट्रायपॉड असं लावलं होतं, तर दिव्यम इकडून तिकडून फिरवत होता. तर त्याला मी दम देत होते पण तो काय ऐकतच नव्हता आणि त्याचं काम तेच होतं. म्हणून तर मी शक्यतो टाळाटाळ करते लॉंग व्हिडिओ अपलोड करायला. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.